शहर के आदिवासी नगर उदयनगर रिंग रोड स्थित राजेंद्र पांडुरंग दहीकर की किराना दुकान में 14 दिसंबर 2024 को चोरी की घटना सामने आई है। 15 दिसंबर को सुबह करीब 5:45 बजे कॉलोनी के लोगों ने राजेंद्र दहीकर को सूचित किया कि उनकी दुकान का शटर खुला हुआ है। जब दहीकर ने दुकान का निरीक्षण किया तो पाया कि दुकान के ड्रॉवर से दैनिक लेन देन के रुपए गायब थे। इसके बाद उन्होंने पुलिस को सूचित किया और जब उन्होंने किचन में रखी लोहे की अलमारी की जांच की तो उसका ताला टूटा हुआ था और उसमें रखे 250 ग्राम सोने की आभूषण और 53,000 रुपए की नकदी चोरी हो चुकी थी। इस प्रकार कुल मिलाकर 10,06,000 रुपए का सामान चोरी हुआ है। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू की है। सीसीटीवी फुटेज के आधार पर पुलिस ने अमरनगर इलाके में समीर हुमने नामक व्यक्ति को पकड़ा। पुलिस पूछताछ में समीर ने अपने साथियों जिनमें विसंपा मंसूरी, लक्की दवारी और गौरव उर्फ तेनाली राजू राउत शामिल थे। इनके साथ मिलकर ये चोरी की घटना को अंजाम देने की बात कबूल की। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर लक्की दवारी और गौरव उर्फ तेनाली राजू राउत को चोरी किए गए सामान के साथ गिरफ्तार किया। हालांकि अन्य 2 आरोपी घटनास्थल से फरार हो गए। इनमें से एक आरोपी विधि संघर्ष बालक को पकड़ा गया और उसे बाल सुधार गृह में दाखिल किया गया। गिरफ्तार आरोपियों से पुलिस ने चोरी किए गए 171 ग्राम सोने के आभूषण और घटना में इस्तेमाल की गई मोटरसाइकिल बरामद की है। पुलिस ने इस गिरोह के बारे में और जानकारी जुटाई है और नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र में 11 गंभीर अपराधों का खुलासा किया। आरोपियों को न्यायालय में पेश किया गया है और वे न्यायिक हिरासत में हैं। इस मामले में पुलिस ने 48 घंटे के भीतर आरोपियों को गिरफ्तार कर महत्वपूर्ण सफलता प्राप्त की है। इस जांच को पुलिस उप निरीक्षक ओम प्रकाश भलावी और उनकी टीम ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में निष्पक्ष और कुशलता से अंजाम दिया। पोलीस ठाणे उडकेश्वर येथे 17 डिसेंबर रोजी एक तक्रार प्राप्त झाली होती। राजेंद्र किराणा स्टोर्स म्हणून उदयनगर गार्डन जवळ एक किराणा दुकान आहे। त्या किराणा दुकानामध्ये अज्ञात चोराने तिथे शटर वाकवून आत प्रवेश करून किराणा दुकानाच्या पाठीमागे त्यांचं एक किचन होतं आणि किचनमध्ये अलमारीमध्ये ठेवलेले जे दागिने होते ते दागिने आणि दुकानामधले काही कॅश असे चोरून नेलेले होते। 10 लाख जवळपास चा मुद्देमाल चोरून नेलेला होता। ही तक्रार प्राप्त झाली होती। तक्रार प्राप्त होता तात्काळ आमचे डीबी पथक आम्ही आणि वरिष्ठ सर्वांनी घटनास्थळी भेट दिलेली होती आणि घटनास्थळापासून आरोपीचा शोध आमचे डीबी पथक घेत होते। घटनास्थळाच्या बाजूला मिळालेले काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आमचे डीबी पथक याच्यावर काम करत असताना वानाडोंगरी परिसरातील काही रेकॉर्डेड आरोपी यांनी गुन्हा केला हे निष्पन्न झाले आम्हाला आणि त्यांना आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एक अल्पवयीन मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक याच्यासह इतर 3 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि एक आरोपी यामध्ये वॉन्टेड आहे। या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर जे मेजर आरोपी होते त्यांना अटक केल्यानंतर त्याचा पीसीआर घेण्यात आला आणि त्या दरम्यान मध्ये आम्हाला आमच्या एका घरफोडी व्यतिरिक्त इतर 10 गुन्हे जे वाहन चोरीचे आहे, घरफोडीचे आहे, जसे रामटेकचे 2 गुन्हे आहेत, कन्हान, नवीन कामठी, कपिलनगर, कोराडी असे 11 गुन्हे यांच्याकडून उघडकीस आले असून साधारणतः 10.5 लाख रुपयाचा आम्ही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। जवळजवळ 170 ग्रॅम सोन्याचे दागिने आम्ही हस्तगत केलेले आहे। अजून एक आरोपी याच्यामध्ये मनचौरे नावाचा वॉन्टेड आहे। तो मिळाल्यानंतर अजून रिकव्हरी होऊ शकते आणि त्याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत। याच्यातला एक समीर हुमने एक आरोपी अटक केलेला होता सुरुवातीला। त्याचा फक्त रेकॉर्ड नाही आहे, त्यांनी हा पहिल्यांदाच गुन्हा केलेला होता यांच्यासोबत। परंतु उर्वरित जे आरोपी आहे जे 3ही आरोपी रेकॉर्डेड आहे आणि यांच्यावर चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहे। प्रत्येकांवर 9 ते 10 गुन्हे यापूर्वीचेच दाखल होते सर्वांवर आणि हे सर्व वानाडोंगरी येथे राहणारे होते आणि हे चोऱ्या करून मौज मजा करत होते आणि मौज मजा करण्यासाठी बाईक पण चोराचे, बाईक चोरलेल्या बाईकनंच घरफोडी करायचे। घरफोडी चोरताना एक मोबाईल शॉपी पण यांनी तोडलेली होती कोराडीच्या हद्दीमध्ये, ते पण मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि पुढील तपास आम्ही एक जो आरोपी वॉन्टेड आहे त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक मानसी की रिपोर्ट।